लोड होतंय ना, मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा ना. प्रेमाने बोल. सबस्क्राईब करा ना. ओम साईराम, स्वागत आपल्या सन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आपण चाललो आहे अर्टिगा घेऊन आपली मानगावला सामान सोडायला. आपल्यासोबत आहे लल्ला, श्रवण आणि आपला एक मित्र आहे सिद्ध आहे, तो प्रॅक्टिसला आला आहे. आपण आज प्रॅक्टिसला दांडी बघा. आपण पुढच्या सॅटर्डे संडेला परत मानगावला जाणार आहे फॅमिली पूर्ण. तर आता त्याची तयारी करायला पूर्ण आपण सामान घेऊन चाललो आहे. गाडी पूर्ण लोड केली आहे आणि आपण तिघंजणं चाललो आहे आता. तर लगेच निघूया. आता वाजल्यात ऑलमोस्ट 10:15. बघू शकता आपण. आत्ता आपण येऊन पोचलो आहे आपल्या सिद्धिविनायक मंदिर आपल्या समोर. इथे डॉमिनोजवाल्यांचा लफडा परत चालू झाला वाटते, मागे पण झालेलं तसं. चला तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर आपला मानगावचा प्रवास कंटिन्यू करूया. आता आपण जेवणच निघालोय. 11:30 वाजले आहेत आणि आम्ही पोचलोय कलंबोळीला. समोर बघू शकता ट्रॅफिक आहे हलका हलका. तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. CNG हाफ टँकच्या जरासा खाली आलाय. CNG पण भरायचं आपल्याला. 3rd क्वार्टरवर होता आपला CNG आणि आतापर्यंत 40 किलोमीटर गाडी चालली आहे आपली. आणि हा बघा श्रवण कंटाळलाय. हा खयालो मी झोपला. हा बघा लल्ले झोपले इथे. एवढ्यातच लल्लेची विकेट पडली आहे. जस्ट आता 11:42 झालेत आणि आम्ही पोचलो आहे मुंबई गोवा हायवे. बघू शकता आपण. महाड 125 दाखवतो इथून. आता आपण आलोय CNG भरायला. 105 किलोमीटर गाडी चालली आहे. CNG ला आपलाच पहिला नंबर आहे. खाली आहे पंप पूर्ण. सेकंड टोल लागतो आपल्याला, तो बंद आहे. फायनली 1:45 वाजायला अजून 1:40 झालेत आणि आपण पोचलो आहे तळेगावला. हलका हलका पाऊस पडतोय. खाली जाऊया आता, बघूया वाट कशी आहे खाली जायला. फायनली पोचलोय आम्ही आता मानगावला. आता सामान काय घेत नाही, सकाळी सामान बघून काढू एकदम. बघा लल्ला झोपून आलाय फक्त मस्त पैकी. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? तुम्हें शर्म है? काय 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 काढतोय. 5 hours later. बघा 10:30 वाजले. जस्ट उठलोय. श्रवण उठून मोबाईल बघवता. लल्ला बघा लल्लेश उठलाय आता. नखरे करतोय, झोपायची नखरे करतोय. सामान घेऊन यायला जाऊया आता पटकन आणि निघायचं पण आहे आपल्याला मुंबईला. मस्त इथे वाटतं वातावरण गारगार एकदम हिरवगार. साफसफाई झाली, गवत काढलंय इथे. ते समोर गाडी आपली. त्याला आता सामान आणायला जाऊया. A few moments later. फायनली 11:30 वाजलेत. दाखवतो तुम्हाला बघा. 11:30 वाजलेत. निघालो आहे आता आम्ही तिघंजणं. आता फक्त वाटेत नाश्ता करायचा आहे आणि मग निघूया डायरेक्ट मुंबईला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आता आपण मानगावचा फेमस वडापाव खायला थांबलेलो. लल्ला घेऊन येतोय. पाठीत आहे लल्ला. पाण्याची बॉटल विसरलाय. हातात फक्त वडापावच दिसतोय. हा बघा आला लल्ला बाजूला आपल्या. हा बघा आता 2-2 वडापाव, 1-1 समोसा खाऊन यांच्या दोघांच्या हातात बघा क्रीम रोल खात आहेत. अजून पण लल्ला अजून काय खायचंय तुला? घे अजून. बिस्किट आहे. हा बघा छोटा भीम बघा. मस्त गुळाचा चहा आहे एकदम टेस्टी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? लल्लाला बघा एवढा खाऊन झालाय तरी अजून पण काय. आता काय निंबूच. लल्लाचा पोट काय थांबायचं नाव नाही घेत आहे. खातोय तरी पण आता निंबूच पण पाहिजे आहे ना.
नागोटण्याला आलोय. नागोटण्याला रस्त्याची बेकार अवस्था अजून आहे तशी आहे. काल पण ब्रिजच्या खालनं आलेलो, तिथे पण खड्डे आहेत. बघा गाडी पूर्ण हलते, जाम खड्डे आहेत तिथे. बघा समोरची ब्रिज पण. पेणच्या इथे पोहोचलोय आणि रस्ता खराब, पाटणं शूट नाही केलाय. आता रस्ता चांगला व्हायला आला. पूर्ण रस्ता खराब आहे पाटी पेणला. वडखळ सोडलंय आणि आता ट्रॅफिक भेटलाय आपल्याला वडखळपासनं. किती लांब आहे ट्रॅफिक माहित नाही, बघूया. जास्त लांब नसणार, इथे थोडासा असेल बहुतेक, बघूया. आता आपण पेणच्या जवळपास आलो. इथे एक ऍक्सिडेंट झालाय म्हणून ट्रॅफिक जाम आहे. आता आपण पुढे बघू शकता, ट्रॅफिक जाम आहे. दाखवतो पुढे अजून. बघा इथे इरवाडी म्हणून आहे, तिथे झालंय. अबो ह्याच्यात झालंय, टोचनवाल्यांचाच ऍक्सिडेंट झालाय. टोचनवाल्याचा एक्सेल तुटलाय बहुतेक. आणि बघा इथे छोटी छोटी दुकान आहेत भाज्या बिज्यांची. व्ह्यू बघा एकदम समोरचा व्ह्यू चेक करा फक्त, डोंगराचा एक नंबर व्ह्यू आहे. आता आपण पोचलोय खारपाडा टोल नाक्याला. आता बघूया टोल आहे की नाही चालू, बघूया. आपण लेफ्टने टाकूया गाडी. आज बंद असायला पाहिजे, मनसेवाले सगळे उभे आहेत. आहे की नाही माहित नाही. सोडला. समोरचा डोंगर बघा, असं वाटते शंकराची पिंडी आहे. ट्रक समोर बघा, जबरदस्त एक नंबर. मानगावची लेगेसी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. मानगावला जाताना आपण घरी नेहमी संगम हॉटेलवर आपण जेवतो, तर या टायमाला पण आम्ही संगमवर जेवणार आहे. काय लल्ला जेवणार ना. आता आला संगम ढाबा आपला पुढे. हॉटेल संगम आपला आला हॉटेल संगम फॅमिली रेस्टॉरंट. बघू शकता आपण आलो. आता चला गाडी पार्क करूया पटापट आणि काय खायचं आतमध्ये ते बघूया. कोण नाही, जास्त गर्दी नाही. आपल्याला गाडीत टाकूया इथे. तो डोंगर दाखवतो मगाशी, तो हा बघा, जबरदस्त वाटतो एक नंबर. आणि आपला हॉटेल संगमचा हा नजारा काहीतरी. लल्ला आलेला स्नॅप टाकतो इथे. चला आता रुको जरा सबर करो. आता आपली आली चिकन अफगाणी, त्याच्यासोबत आपले बटर नान, कांदा आणि लिंबू. जेवायला बसलो आम्ही. आता हे दाबणार आहेत 2-2 वडापाव खाऊन, एक समोसा खाऊन. आता परत जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. 2:30 वाजायला आलेत, 2:15 झालेत. आणि हे आता दाबणार आहेत चिकन अफगाणी आणि बटर नान. बघूया आता टेस्ट कशी आहे. ये भगवान क्या जुलूम है, सारा काम करूं मैं खाए वो. मी आता टेस्ट केलाय चिकन अफगाणी. कसा आहे श्रवण? चांगला आहे, मस्त एकदम. लल्ला तुम्ही तोंडाने बोल ना काहीतरी. चांगलं आहे. चांगलं आहे. आता आपली बारी आहे, टेस्ट करूया खाऊन. मस्त आहे, चांगले टेस्ट. आता संगम हॉटेलवरनं जेवून आपण चाललोय घरी. आता फक्त थांबणार नाही कुठे. CNG टॉपअप करायचं आपल्याला. फक्त CNG टॉपअप करून आपण घरी जाऊया पटापट. आज मेघाचा बर्थडे पण आहे आणि पार्टी पण आहे मेघाच्या बर्थडेची. बाहेर जेवायला पण जायचं आहे आपल्याला आज संध्याकाळी. हा बघा, हा जंगली. तुम्हें कैसे पता चला? तुम्हें कैसे पता चला कि मैं कौन हूँ? हा पाठचा जंगली. अरे जेवण चांगलं होतं ना, मस्त. तेवढंच आम्हाला पॅक झालो आम्ही. नाहीतर आम्ही दाल खिचडी पण ऑर्डर करणार होतो. पण पॅक, फुल पॅक, बेकार एकदम. खाओ माँ कसम,
आता कर्नाळ्यात आपण पोहोचलोय. हा बघा छोटा मंकी पुढे पण बसलाय. इथे एक ट्रक पिल्लाला घेऊन येतो हा बघा गेला. आणि इथे एक विदाउट शिडी ट्रक इथे बंद पडलाय चालतो त्याच्यामुळे. त्याचा पप्पा चालतोय तो बघा मागून. हे तुझा पप्पा दाखवत बसतो आता, म्हणून इथे ट्रॅफिक जाम झालंय थोडासा. हा बघा समोर हा बघा साई कृपा फेमस लपेटा हॉटेलला गर्दी बघा. पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय. हे बघा गाड्या ट्रॅफिक पूर्ण पाठून थोडा ट्रॅफिक जाम आहे. हे बघा समोर पण गाड्या पार्किंग केल्या दिवस. एवढ्या गाड्या आहेत हॉटेलला. गर्दी बघा. लोक जेवणार कधी घरी जाणार कधी. ऑलमोस्ट आता 3 वाजलेत. जस्ट आपला CNG टॉपअप करून झालंय. 611चा CNG भरलाय. पनवेलचा जुना पंप आहे. आधी पहिलं इथेच होतं CNG, आता सगळीकडे होत चाललेत. प्रेशर पण चांगला होता. पटकन झाला. आपलाच नंबर होता पहिला. आता निघालोय परत घरी. फायनली 5 वाजलेत आणि आम्ही पोचलो आता आपल्या घरी. जस्ट 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरच घर आहे. तर पोचतोच आहे आम्ही. गाडी पार्क करू आणि जाऊ घरी. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.